नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे मराठी गोष्टी यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. एकेकाळी एका गावात एक शेतकरी राहत होता. त्या शेतकऱ्याला जनावरे पाळण्याची खूप आवड होती. त्याच्याकडे आधीच अनेक म्हशी होत्या, ज्यांचे दूध तो आपले घर चालवण्यासाठी विकत असे. एके दिवशी त्या शेतकऱ्याने आपल्या घरात एक ससा आणि माकड पाळले होते. आता बरेच दिवस उलटून गेल्यावर त्या शेतकऱ्याला त्या ससा आणि माकडाशी खेळण्याचा विचार आला. त्या शेतकऱ्याने आपल्या शेतात अनेक छोटे खड्डे केले आणि मग त्यावर माती टाकून ते खड्डे बंद केले आणि एका खड्ड्यात शेतकऱ्याने गाजर लपवले. आता शेतकऱ्याने ससा आणि माकडाला ते गाजर शोधायला सांगितले. ससा खूप आत्मविश्वासी होता आणि त्याचा स्वतःवर खूप विश्वास होता. तो एक एक खड्डा खणू लागला आणि गाजर शोधू लागला. पण माकड खूप नकारात्मक आणि आळशी होते. त्याला वाटले की शेतात खूप खड्डे आहेत आणि ते गाजर एका खड्ड्यात आहे. कोण शोधणार, असा विचार करत माकड एका खड्ड्यावर झोपून राहिले. आता ससा आपल्या मेहनतीने गाजर शोधत होता. सशाने एक एक करून सर्व खड्डे तपासले, पण त्याला एकाही खड्ड्यात गाजर सापडले नाही. फक्त एक खड्डा शिल्लक होता, ज्याच्यावर माकड झोपले होते. आता ससा माकडाकडे जातो आणि त्याला खड्ड्यातून उठायला सांगतो. माकड खड्ड्यातून उठताच ससा खड्डा खणतो आणि गाजर बाहेर काढतो आणि त्याच्या मालकाला देतो. ज्या खड्ड्यावर तो इतका वेळ झोपला होता त्याच खड्ड्याच्या आत गाजर होते. हे पाहून माकडाला आश्चर्य वाटते. जर त्याने एकदाच खोदले असते तर त्याला गाजर सापडले असते आणि ते मालकाच्या डोळ्यात खरे बनले असते. असा विचार करून त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता. मित्रांनो, या कथेतून आपल्याला 3 मोठे धडे मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या कामाबद्दल कधीही नकारात्मक विचार करू नये. माकडाला वाटले की इतके खड्डे आहेत आणि गाजर कोणत्या खड्ड्यात आहे हे त्याला माहीत नव्हते. असा विचार करून त्यांनी ते काम स्वतःसाठी केले नाही. आणि या कथेतून आपल्याला दुसरा धडा शिकायला मिळतो, तो म्हणजे आपण प्रयत्न केले पाहिजे, कारण जोपर्यंत आपण प्रयत्न केले नाही तोपर्यंत नशीबही साथ देणार नाही. माकडाने झोपलेल्या खड्ड्यातून गाजर शोधायला सुरुवात केली असती तर त्याला गाजर सापडले असते, पण त्याने प्रयत्नही केला नाही. आणि या कथेतून आपल्याला तिसरा धडा मिळतो, तो म्हणजे आपण पटकन हार मानू नये. आता कोणत्या वर्षी आपल्याला आपल्या कामात यश मिळेल हे माहीत नाही. ते 2025, 2030 किंवा 2032 असू शकते, पण आपण सकारात्मक विचाराने प्रयत्न करत राहिलो तेव्हाच यश मिळेल. म्हणून धीर धरा, कृतज्ञ राहा आणि आयुष्यात पुढे जा. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. तसेच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.